नमस्कार मंडळी, माझं नाव सोनू आहे. मी घरगुती स्वयंपाकाचे काम करते. आज माझ्याच घरी काहीच भाजीचं नव्हतं, म्हणून मी चणा डाळ भिजत घातली. भिजत घातलेल्या डाळीमध्ये मिरची, लसूण, जिरा हे सगळं टाकून मिक्सरमधून काढून घेतलं. पाट्यावरचं पण छान होते बरं. ते गंजात काढून मिश्रण तयार झालं. गंजात काढलं, त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून छान कालवून घेतलं आणि ते चाळणी घेतली. चाळणीवर स्वच्छ कापड ठेवून पसरवून त्या मिश्रणाला छान पसरवून घेतलं. त्या चणा डाळीला कढईमध्ये वाफ दिली आणि एका बाजूला कढई तापवली. कढईमध्ये कलमी, तेजपत्ता याची फोडणी दिली. कांदा, आला, लसूण हा तयार असलेलं वाटण तयार करून घेतलं. कढईमध्ये छान परतून घेतलं. वाटण झाल्यावर तिखट, मीठ, गरम मसाला, हळद टाकून पातळ असा रस्सा तयार केला. माझ्या चाळणीवरचं मिश्रण छान शिजलेलं आहे. थंड झाल्यावर त्याचे बारीक वडी सारखे काप तयार केले. कढईमध्ये टाकले. भाजीचं नव्हतं तरी सगळ्यांना आवडेल अशी भाजी तयार केली. माझा व्हिडिओ आवडला असेल